30 जुलै आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाणार। कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळे ते आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलै पूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 50,000ची मर्यादा रद्द करून संबंधितांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार। 13 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। या कर्जमाफी योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा। आपण विधानसभेमध्ये कर्जमाफी सुधारणा करण्याची घोषणा केलेली होती। आजपर्यंत सर्व कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतील जे पात्र शेतकरी असतात त्यांना अपात्र करण्यात आले। त्यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पण आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वामध्ये सत्ता पक्षाचे आमदार आपल्याला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे, असे त्यावेळी म्हणाले। दुबार पेरणीसाठी सरकार मोफत बियाणे देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तसेच शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड प्लॅटफॉर्मची सुद्धा निर्मिती होणार। मान्सून हा 21 जुलैपासून होणार सक्रिय। शुक्रवारी कोकण घाटमाथ्यांपासून सुरुवात होणार। राज्यामध्ये थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। साधारणपणे मंगळवार म्हणजे तारीख 21 जुलैपासून सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे। मात्र त्याआधी शुक्रवारी 17 जुलैपासून कोकण, पुणे, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यांवरती पाऊस सुरू होत आहे। राज्यातील हवेचे दाब आणि वाऱ्यांची दिशा अनुकूल होत असल्याने थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे। आभाळाने फिरवली पाठ आणि मातीने गिडले स्वप्न। ऊन सावलीचा खेळ सुरू असून सोसाट्याचा वारा सुटतोय। पावसाअभावी बीड जिल्ह्यामध्ये खरीप करपू लागले। शेतकऱ्याचा प्रश्न केवळ पावसाचा नाही तर अस्तित्वाचा आहे। सरकारी योजनांचा गावनिहाय नकाशा शक्य असून गरजेनुसार व्यक्तींना मिळणार लाभ। ॲप्लिकेशनमुळे माहिती संकलन झाले सोपे। आत्मा योजनेमधून मत्स्यपालनाला चालना मिळते। अलिबाग तालुक्यामध्ये 42 शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांचा मिळणार लाभ। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्याने भात लावण्या खोळंबलेल्या आहे। आज अखेर 18,181 हेक्टर क्षेत्रावरती भात लावणी झालेली आहे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पंढरपुरामध्ये तुळशीच्या माळा बनवण्याची लगबग सुरू असून विठ्ठल आणि वारकऱ्यांना एक धाग्यामध्ये बांधणारी तुळशी माळ पंढरपुरामध्ये 300 वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय। सोयाबीन पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला असून मिळणार 337 कोटी रुपये। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य समितीचा निर्णय हा कायम आहे। जिल्हा परिषद मुलींना देणार मोफत संगणक प्रशिक्षण। महिला व बालकल्याणची योजना। 600पेक्षा अधिक मुलींना मिळणार लाभ। सेजच्या निधीमधून सुमारे 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेरणी 43% झालेली असून 8 दिवसांमध्ये केवळ 3% वाढ झालेली आहे। सर्वाधिक मका, तीळ, सोयाबीनची पेरणी। शिवारामध्ये दलदल। वापसा मिळाल्यानंतर शिवार गजबजणार। जालना जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांनी केली सफेद मुसळीची लागवड। नाविन्यपूर्ण शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे। सफेद मुसळी लागवडीकडे नवीन आर्थिक संधी। महाबीजच्या मोफत बियाण्यांचा फज्जा होतोय। 40 शेतकरी फसले। फुले, दुर्वा, वाहनांच्या प्लॉट क्रमांक 444 वरची संशय व्यक्त होतोय। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। पावसाची विश्रांती। शेतकरी हवालदिल झालेले असून तुषार सिंचनच्या आधारावरती खरीप पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। तसेच आभाळाकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे। खरीपाच्या पेरण्या देशामध्ये पिछाडीवरतीच आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये 16% मागे आहे। डाळी, तेलबिया, कापसाबाबत चिंता कायम आहे। एल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवरती पोहोचणार। सीपीसीचा अंदाज व्यक्त होतोय। मार्चमध्ये तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। जून अखेरपर्यंत सोयाबीनची आयात पोहोचलेली आहे 7.77 लाख टनांवरती। महिला बचत गटांच्या मत्स्य उत्पादनांना पसंती मिळते। चेन्नई सीफूड एक्स्पोमध्ये रायगड, रत्नागिरी, पालघरचा सुद्धा सहभाग आहे। कोथिंबीर 200 रुपये पार गेलेला असून भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडलेले आहे। कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहे। टमाटे, भेंडी, मिरची सुद्धा महाग।
बळीराजाचे डोळे मेघदूताकडे, जमिनी कोरड्याच, पेरण्यांवरती संकट. राज्यामध्ये सरासरीच्या 96% पाऊस झालेला आहे, मात्र असमान बरसल्याने चिंता कायम आहे. केवळ 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 100%पेक्षा अधिक पाऊस आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जेमतेम धरणसाठा हा 44%वरतीच आहे. जलजीवन मिशन योजना रखडलेली असून नायदेवचे सरपंच तायडे ठरले जलदूत. मंगळसूत्र गहाण ठेवून निधी उभारत पाणीपुरवठ्यासाठी खोदली विहीर. सरकारचा इथेनॉल फॉर्म्युला, मक्याच्या दरामध्ये मात्र घसरण दिसून येते. औद्योगिक वापरामध्ये मक्याचा वाटा हा 75% आहे. तेलबिया व ढेपेच्या दरावरती विपरीत परिणाम होतोय. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार. घाऊक महागाई ही 9.87%वरती जुलैमध्ये 10%वरती पोहोचणार. खाण्यापिण्याच्या वस्तूंची दरवाढ. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असून मात्र उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार. सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी. सीजीपीने मांडली भूमिका. मान्यवरांची हे आवाहन केले जाते. SIRमध्ये गोंधळ दिसून येते. हजारो मतदारांची नावे यादीमधून गाहाड झालेली आहे. 2002च्या मतदार यादींची मॅपिंग सुरू असून अनेक वेळा मतदान केल्यानंतर सुद्धा फटका बसतोय. माकड, डुक्कर, रोहींच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झालेले आहे. पिकांच्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. वन्य प्राण्यांचे संकट असून मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. गाळमुरुम आता पूर्णपणे रॉयल्टीमुक्त होणार. शेती सुधारणा, विहीर, गोटा, शेतघरासाठी मोफत गौण खनिज 15 दिवसांमध्ये परवानगी देणे बंधनकारक ठरणार. अकोला जिल्ह्यामध्ये 28,136 मॅट्रिक टन विविध खतसाठा उपलब्ध असून कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली माहिती. सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पंचनामा करून मदतीची मागणी केली जाते. मूर्तिजापूर परिसरामध्ये निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. जुलैमध्येच पावसाने पाठ फिरवली असून पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. 10 जुलैनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा थेंब सुद्धा पडला नाही. पुढील 5 दिवस सुद्धा अजून दिलासा नाही. कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही पीक कर्जावरती व्याज. राज्य शासनाचा जिल्हा, बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना आदेश दिला जातोय. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. चिखली तालुक्यामध्ये 90,404 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करण्यात आलेली असून कोळपणी, खुरपणीची कामे जोमामध्ये सुरू आहे. पावसाने दिला दिलासा, शेतकरी व्यस्त. दूध भेसळ करणाऱ्यांचे तोंड फोडणार. 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार. तसेच जन्मठेपेची सुद्धा शक्यता आहे. दूध उत्पादनातून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यांवरती आता नजर असणार. FDA कडून जिल्ह्यामध्ये तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. मलकापूर तालुक्यामध्ये 93% पेरण्या पूर्ण झालेल्या असून नरवेल मंडळाने ओलांडला 100%चा टप्पा. 22.26% पावसाची नोंद असून नजरा आकाशाकडे लागलेल्या आहे. निकृष्ट बियाणे युद्धपातळीवरती पडताळणी सुरू असून अहवालाची प्रतीक्षा आहे. पेरणीचा मार्ग मोकळा झालेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ताच नाही. पिके कोमजण्याची भीती व्यक्त होते. शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे. वाशिममध्ये कांडी हळदीला 17,450 रुपयांचा भाव मिळतोय. 5 दिवसांमध्ये 2,000 रुपयांनी वाढले दर. गुरुवारी कारंजामध्ये कांडी हळदीला 15,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तर सोमवारी वाशिममध्ये हळदीला कमाल 17,700 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. अर्थात 5 दिवसांमध्ये हळदीचा भाव हा 2,000 रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट होते. मनरेगा गेली झिरामची आली. मजुरांना 125 दिवस कामांची हमी. मनरेगा कार्डावरती मिळणार काम. डिजिटल व्यवस्थेवरती भर पडते. 317 रुपये मजुरी मिळणार. नाशिक जिल्ह्यामध्ये अवघ्या 5,595 शेतकऱ्यांनी सुचवलेला पीक विमा. गतवर्षीच्या तुलनेमध्ये अत्यल्प प्रमाण आहे. पीक पाहणीसह फार्मर ID असणे अनिवार्य असणार आहे. नांदगाव तालुक्यातील गिरणा वगळता इतर धरणे कोरडे ठाक आहे. नांदगाव तालुक्यामध्ये मात्र समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. महिलांसाठी आईची माया. 15 लाखांचे बिनव्याजी कर्ज. व्याजाचा परतावा पर्यटन विभाग देतो. नाशिक जिल्ह्यामध्ये 3 वर्षात 17 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. सुरगाणा तालुक्यामध्ये भात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. पाण्याअभावी शेतातील पिके सुकू लागलेली आहे. नुकसान होण्याची शक्यता गडद आहे. पावसाची विश्रांती. 18 एकर सोयाबीनवरती फिरवला रोटावेटर. कुपटा येथील हा प्रकार घडलेला आहे. रोपे पावसाअभावी जळू लागली. हजारो रेशन कार्ड धारकांना आता दिलासा मिळणार आहे. 3 महिन्यांचे धान्य एकदमच मिळणार. पावसाळी गैरसोयीमुळे प्रशासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांना ई-पॉसवरती 3 वेळा द्यावे लागणार ठसे. कोवडी पिके धोक्यामध्ये सापडलेली असून दुबार पेरणीचीही चिंता व्यक्त होते. पावसाने फिरवली पाठ. हिंगोली जिल्ह्यातील शेतीवरती हे संकट गडद झालेले आहे. अद्याप झाला नाही समाधानकारक पाऊस. पिके वाचवण्यासाठी आता धडपड सुरू झालेली आहे.
पीक विम्याची फार्मर आयडीने अडवली वाट. कळमनुरी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. साखरासह गुळाचे भाव सुसाट सुटलेले असून पण उत्पादकांच्या पदरी निराशाच आहे. गोड ऊसाची कडू कहाणी. मंठ्यांमध्ये 2,500 रुपये प्रति टन दराने ऊस खरेदी केल्याचा आरोप होतोय. वडद तांगडा येथे दडी मारल्यामुळे खरीप पिके संकटामध्ये सापडलेली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 27 जून रोजी झालेल्या रिमझिम पावसावरती पेरणी पूर्ण करण्यात आलेली होती. निसर्गाचा लहरी खेळ. शेतकरी हवालदिल झालेले आहे. 258 हेक्टरवरती सोयाबीन उगवलेच नाही. दुबारचे संकट. कडक ऊन आणि कोरडे आभाळ. लातूर जिल्ह्यामध्ये कोवडी पिके करपू लागली. 5,86,099 हेक्टरपैकी 2,41,624 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली होती. डिसेंबरपर्यंतचा कोटा संपलेला असून कामगारांची नवीन नोंदणी ठप्प झालेली आहे. 6 महिन्यांची प्रतीक्षा. नूतनीकरणालाही विलंब होतोय. नायगाव परिसरामध्ये सुद्धा उन्हाचा पिकांना फटका बसतोय. शेतकऱ्यांची तुषार उपाययोजना. पावसाचा दीर्घखंड आणि उष्णतेमुळे खरीप हंगामावरती कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. मान्सूनचे ढग झाले गायब. दुष्काळी छाया होते गडद. जुलै अखेरपासून मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. 13 जुलैपर्यंत 44.8% पावसाची तूट निर्माण झालेली आहे. पेरण्या खोळंबलेल्या असून ऊस करपला. चारा टंचाईचे संकटही गडद झालेले आहे. जुलैच्या मध्यात सुद्धा पावसाची दडी दिसून येते. 5 महिन्यांपासून लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. सेलू तालुक्यातील निराधार योजनेचे 12,000 लाभार्थी ताटकळलेले आहे. कुठे टँकरने तर कुठे कालव्यातून होते सिंचन. धानाचे पर्हे जगवण्यासाठी केवलवानी धडपड सुरू आहे. मोहाडी, तुमसर, भंडाऱ्यामध्ये धावाधाव सुरू असून चौरसमधील शेतकरीही अडचणीमध्ये सापडलेले आहे. पाण्याअभावी रोपे करपलेले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहे. दुबार पेरणीचे संकट. बळीराजा हतबल झालेला असून आर्थिक फटका सहन करायचा तरी कसा. अगभीड परिसरामध्ये सुद्धा बळीराजांची केविलवाणी धडपड ही सुरूच आहे. धानाचे पर्हे वाचवण्यासाठी शेतकरी आता टँकरने पाणी देत आहे. तसेच धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहे. शिवनाला प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारणार नाही व्याज. राज्य शासनाचा जिल्हा बँक व सोसायट्यांना मोठा आदेश. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. आठवडाभर पावसाची ओढ. उन्हाचा तडाखा वाढला. बळीराजा चिंतेमध्ये सापडला. पिके कोमजण्याच्या मार्गावरती आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 2-4 दिवस ठरणार निर्णायक. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस कधी जाहीर करणार. 1.25 लाख शेतकऱ्यांचा हा सवाल असून शासनाकडून दिली जाते तारीख पे तारीख. 11,000 शेतकरी 6,000ला मुकण्याचा धोका निर्माण झालेला आहे. पीएम किसानचे लाभार्थी यवतमाळ तालुक्यामध्ये ई-केवायसी झालेली नाही. बंदीनंतर सुद्धा खतावरती लिंकिंगचा धंदा हा सुरूच आहे. युरियासाठी महागड्या संयुक्त खतांची सक्ती केली जाते. स्वयंचलित हवामान केंद्र. कुणी जागा देईल का जागा. स्वयंचलित हवामान केंद्रासाठी 42 ग्रामपंचायतींना जागा मिळेना. कोरड्या शेतीमध्ये पडले तडे. बळीराजा चिंतेमध्ये पडे. ऐन पावसाळ्यामध्ये मे महिन्यासारखे कडक ऊन पडते. कवडी भातरोपे चालली करपून. पोखरा योजनेचे जळगावला सर्वाधिक अनुदान मिळते. एकट्या जळगावला 29% तर इतर जिल्ह्यांना 71% लाभ दिला जातो. धुळे जिल्ह्यामध्ये आजपासून पावसाच्या पुनरागमनाची शक्यता आहे. 17 जुलैनंतर जिल्हाभरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पावसाअभावी पांझरा नदी जुलैमध्ये कोरडी असून शेतकरी झाले हवालदिल. पिंपळनेर परिसरामध्ये पेरणी झाली पण पाऊस गायब झालेला आहे. बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहे. पावसाने घेतली विश्रांती. कोवळ्या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होते. भडगावमध्ये 36,500 पैकी 24,731 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत 108.10 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.